नेक्स्ट टॉपिक डी ग्राफ. आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ इथे ड्रॉ करायचा आहे. डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाइम. डिस्टन्स टाइम ग्राफ ड्रॉ करायच्या दोन केसेससाठी. एक पहिली केस असणार आहे युनिफॉर्म मोशन आणि दुसरी केस असणार आहे नॉन युनिफॉर्म मोशन. तर हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आहे फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनसाठी डी ग्राफ कसं असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता बघा युनिफॉर्म मोशन अथवा युनिफॉर्म मोशन म्हणजे काय. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, ज्या केसमध्ये इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर होतं त्या केसला आपण बोलतो युनिफॉर्म मोशन. जे आपण युनिफॉर्म स्पीड बघितलेला तर ते युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल ज्या केसमध्ये कव्हर होते त्याला आपण बोलतो युनिफॉर्म मोशन. आता इथे जर तुम्ही बघितलं टाइम इंटरवल बघा आणि डिस्टन्स बघा. इथे प्रत्येक ठिकाणी 10 सेकंडचा टाइम इंटरवल आहे बरोबर. 0, 10, 20, 30, 40 10 सेकंड्स आहे. इथे जर तुम्ही डिस्टन्स बघितला 15, 15, 15, 15, 15. सो थोडक्यात काय, इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स इथे कव्हर केलेलं आहे. सो दिस इज केस ऑफ युनिफॉर्म मोशन. आता ह्या युनिफॉर्म मोशनसाठी ग्राफ कसा असणार ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला ज्यावेळेस आपला ग्राफ प्लॉट करायचा असतो डी आणि टी हे दोन आपल्याला ॲक्सिसवरती घ्यावे लागणार आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती. एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेणार, टाइम, आणि वाय ॲक्सिसवर आपण काय घेणार, डिस्टन्स. डी आणि हा टी म्हणून याला बोलतात डी टी ग्राफ. ओके. आता यामध्ये असं तर तुम्हाला वाटत नाही ना की आपण टाइम इथेच का घेतला, टाइम इथे का नाही घेतला. कारण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो, ग्राफ ड्रॉ करताना आपण नेहमी एक्स ॲक्सिसवरती घेतो इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि वाय ॲक्सिसवर घेतो आपण डिपेंडंट व्हेरिएबल. जस्ट एक रिव्हिजन करते मी. इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजेच काय. आता यामध्ये बघा टाइम आणि डिस्टन्स याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे डिस्टन्स टाईमवरती अवलंबून आहे बरोबर. टाईमच्या अकॉर्डिंग आपण डिस्टन्स चेक केलेलं आहे म्हणजे डिस्टन्स इज डिपेंडंट ऑन टाईम. याचा अर्थ काय, डिपेंडंट व्हेरिएबल कोणता आहे, डिस्टन्स. त्यामुळे डिस्टन्स आपण इथे घेतलेला आहे. इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असणार, टाईम, म्हणून टाईम आपण इथे घेतलेला आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. त्यामुळे टाईम नेहमी आपण इथे घेतो. टाईमवर डिपेंडंट असणारी जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपण नेहमी वाय ॲक्सिसवर घेणार आहोत. सो इथे टाईम आणि ह्या साईडला असणार आहे डिस्टन्स. आता आपण ग्राफ प्लॉट करूया. तर ग्राफसाठी आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये मार्किंग केली 10, 20, 30. इथे 20, 40, 60 आणि त्यानंतर इथे आपण स्केलसुद्धा लिहिलेला आहे. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 सेकंड. 10 सेकंडचा डिफरन्स आहे राईट. त्यानंतर वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल टू 20 मीटर्स. 20, 40, 60. सो 1 सेंटीमीटर इक्वल टू 20 मीटर्स. हे स्केलसुद्धा आपण इथे मेन्शन केलेलं आहे. आता आपण ग्राफ प्लॉट करूया. ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला एक एक पॉईंट इथे मार्क करायचा आहे. टाइम 0 असताना डिस्टन्स किती आहे, 0. टाइम 0, डिस्टन्स 0 म्हणजे हा पॉईंट. ओके. नेक्स्ट टाइम 10 असताना डिस्टन्स आहे 15. 10ला 15 म्हणजे हे टोटल 20 आहे. सो इथे मध्ये 10 असणार आहे. 15 म्हणजे इथे समवेअर कुठेतरी असणार आहे. तुम्ही ग्राफ पेपरचा यूज करून ज्यावेळेस ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्हाला हे याचे जे लोकेशन आहे हे लोकेशन अगदी एक्झॅक्ट मिळणार आहे. 20ला 30, 20ला 30, 30 म्हणजे 20 आणि 40च्या मध्ये. लेट्स से समवेअर हिअर. देन 30ला 45, 30 हा 40 इथे 50 असणार आहे. 50च्या खाली म्हणजे इथे कुठेतरी तो पॉईंट असणार आहे. त्यानंतर 40ला 60, 40, 60. देन 50, 75, 50 इथे मध्ये 70, 75 म्हणजे इथे कुठेतरी असणार आहे. सो इथे कुठे असेल तो पॉईंट. देन 60ला 90, 60ला 90 म्हणजे 80 आणि 100च्या मध्ये. अँड 70, 105. 70ला आहे हे 100, 110 इथे असणार आहे. 110 म्हणजे 105 इथे कुठे असणार आहे 70ला इथे. ओके, सगळे पॉईंट आपण मार्क केले 0 to 70 पर्यंतचे. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचं म्हणजेच काय, हे जे पॉईंट्स मिळाले हे पॉईंट्स फक्त आपल्याला आपल्याला हे सगळे पॉईंट जॉईन करायचे असतात विथ द हेल्प ऑफ लाईन. जर तुम्ही इथे बघितलं आपण ह्या पॉईंटपासून सुरुवात केली. हे जे सगळे पॉईंट्स आहे ना तुम्ही चेक करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल ग्राफ पेपरवर ड्रॉ कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस आपण हे सगळे पॉईंट जॉईन करू त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे एक लाईन, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. सो याचाच अर्थ काय, हा ग्राफ कोणता झाला, लिनियर. दिस इज लिनियर. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाइम ग्राफ काढतो, ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला तो मिळतं स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये. किंवा आपण असं बोलू शकतो दिस इज लिनियर मोशन. ही असते लिनियर मोशन. समजलं, सिम्पल आहे. युनिफॉर्म मोशन आहे त्यामुळे
इक्वल टाइम इक्वल डिस्टन्सेस आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण ग्राफ इथे प्लॉट करणार तर ऑब्व्हियसली आपल्याला एक स्ट्रेट लाईनच मिळणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी बघा ना तेवढ्या टाइम इंटरवल आणि हे याच्यामध्ये कॉन्स्टंट काहीतरी रेशो फॉलो करतोय, त्यामुळे आपल्याला हे जे पॉईंट्स याची पोझिशन अशी मिळणार आहे की ज्यावेळेस आपण असं जॉईन करू त्यावेळेस आपल्याला तिथे मिळणार आहे स्ट्रेट लाईन. आता हे झालं युनिफॉर्म मोशनसाठी. आता नॉन युनिफॉर्म मोशनसाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते पॉईंट्स आपण इथे प्लॉट करूया. आता याच पद्धतीने नॉन युनिफॉर्म मोशनसाठी डिटेग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय, इक्वल टाइम इंटरवलमध्ये डिनॉमिनेटरला असतो इक्वल टाइम इंटरवल. इक्वल टाइम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्सेस. इथे जर तुम्ही बघितलं टाइम इंटरवल इक्वल आहे 0, 5, 10, 15. इक्वल टाइम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्सेस, याच्यात बघा 0, 7, 12, यामध्ये काही पॅटर्न किंवा रिलेशन नाही. सो दिस इज नॉन युनिफॉर्म मोशन. यासाठी आपल्याला डिटेग्राफ काढायचा आहे. डिटेग्राफ काढायचं आहे त्यामुळे आपल्याकडे दोन पॅरामीटर आहेत, डिस्टन्स आणि टाइम. आपण टाइम घेणार एक्स ॲक्सिसवर, डिस्टन्स घेणार वाय ॲक्सिसवरती. त्यासाठी आपण स्केल घेतलेला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 सेकंड, 5, 10, 15. सो इथे 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 सेकंड आहे. वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मीटर. आता आपल्याला हे पॉईंट्स इथे प्लॉट करायचे. तर फर्स्ट पॉईंट 0, 0, टाइम 0, डिस्टन्स 0, इथे हा पॉईंट असणार आहे. सेकंड 5 सेकंड, डिस्टन्स 7, 5 इथे, 10 इथे, 5 इथे कुठेतरी असणार आहे, 7 लेट्स से इथे आहे. देन 10, 12, 10ला आहे 12, इथे 10 आहे, 20 इथे 15, सो लेट्स से 12 इथे कुठे असणार आहे. देन 15, 20, 15ला आहे 20. तुम्ही ज्यावेळेस हा ग्राफ ड्रॉ कराल त्यावेळेस ग्राफ पेपर्स यूज करा, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन सगळ्या पॉईंटची समजणार आहे. 20, 30, 20 इथे 30. देन 25, 41, 25, 41 इथे. 30, 50, 30 and 50 and 35, 58, 35, 58 म्हणजे जवळपास इथे 60च्या थोडंसं खाली लेट्स इथे. आता आपल्याला याचा ग्राफ बघायचा, आपण हे सगळे पॉईंट जॉईन करणार आहोत. बघा ग्राफ कसा मिळतोय. इज इट अ स्ट्रेट लाईन? नाही, स्ट्रेट लाईन नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण नॉन युनिफॉर्म मोशनसाठी ग्राफ ड्रॉ करतो तर त्यामध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन वगैरे असं काही पॅटर्न मिळत नाही आहे. नेक्स्ट टॉपिक VT ग्राफ. जसं आपण डिस्टन्स टाइम ग्राफ बघितला त्याच पद्धतीने आपल्याला बघायचा आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ. आता वेलॉसिटी टाइम ग्राफ म्हणजे ग्राफ आहे, त्यामुळे दोन ॲक्सिस असणार आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. याच्यामध्ये आपल्याला दोन पॅरामीटर दाखवायचे आहे किंवा दोन फिजिकल क्वांटिटीज दाखवायचे, एक वेलॉसिटी आणि दुसरं असणार आहे टाइम. तर आपण टाइम कुठे घेणार, टाइम आपण घेणार एक्स ॲक्सिसवर आणि वेलॉसिटी घेणार आपण वाय ॲक्सिसवर. ओके, आपण ॲक्सिसवर ज्यावेळेस फिजिकल क्वांटिटीज घेतो तर आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी जो इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल तो नेहमी एक्स ॲक्सिसवर घेतो आणि डिपेंडंट व्हेरिएबल नेहमी वाय ॲक्सिसवरती घेतो. इंडिपेंडंट म्हणजे जो कोणावर अवलंबून नाही आहे, डिपेंडंट म्हणजे जो एखाद्या क्वांटिटीवर अवलंबून किंवा एखाद्या व्हेरिएबल अवलंबून असतो त्याला बोलतात डिपेंडंट व्हेरिएबल. आता व्हेलॉसिटी आणि टाईम या दोघांमध्ये टाईम आहे, टाईम हा व्हेलॉसिटीवर अवलंबून आहे का? नाही. व्हेलॉसिटी टाईमवर अवलंबून आहे का? हो. म्हणजे टाईम असणार आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि व्हेलॉसिटी असणार आहे डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, क्लिअर आहे. त्यामुळे आपण टाईम इथे घेतला आणि व्हेलॉसिटी घेतलेली आहे वाय ॲक्सिसवरती. आता आपल्याला हा जो व्हेलॉसिटी ग्राफ जो आहे ना, तर पहिली केस आता बघा आपण ज्यावेळेस डिस्टन्स टाईम ग्राफ ड्रॉ केलेला, आता डिस्टन्स टाईम ग्राफमध्ये आपण काय ड्रॉ करत होतो, विथ रिस्पेक्ट टू टाईम एखाद्या पार्टिकलनी किंवा एखाद्या ऑब्जेक्टनी जो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला ते आपण DT ग्राफमध्ये बघत होतो, बरोबर. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. त्याच पद्धतीने VT ग्राफमध्ये एखादा ऑब्जेक्ट की जो मोशनमध्ये आहे त्याची वेलॉसिटी ॲट डिफरंट टाईम पॉईंट काय आहे ते आपल्याला इथे शो करायचं असतं. क्लिअर आहे. ऑब्वियस आहे नाव. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ म्हणजे आपण इथे व्हेलॉसिटी दाखवणार आहे, DT ग्राफ म्हणजे आपण तिथे डिस्टन्स दाखवणार आहे विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम T. ओके, आता हा जो VT ग्राफ आहे सगळ्यात आधी आपल्याला बघायचा आहे फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ज्या केसमध्ये व्हेलॉसिटी युनिफॉर्म असेल त्या केसमध्ये VT ग्राफ किंवा त्याचा पॅटर्न काय असणार ते आपल्याला बघायचं आहे. युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्टला युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे म्हणजेच काय, तो ऑब्जेक्ट एका युनिफॉर्म स्पीडनी मूव्ह होतं आणि एका पर्टिक्युलर फिक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं. त्या केसमध्ये आपण बोलणार की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह होते. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल आहे ट्रेन मुव्हिंग ॲट युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 years. तर एक ट्रेन आहे, ही ट्रेन युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह होते. युनिफॉर्म व्हेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 60 km/h आणि ट्रेनची जर्नी आहे 5 yearsची. 5 तासाची जर्नी आहे, 5 तास ती ट्रेन मूव्ह होते आणि त्याचा स्पीड आहे किंवा त्याची व्हेलॉसिटी आहे 60 km/h. व्हेलॉसिटी 60 km/h याचा अर्थ काय,
एका तासामध्ये 1 आवरमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होते 60 किलोमीटर. एका तासामध्ये 60 किलोमीटर एवढं डिस्टन्स ती ट्रेन कव्हर करते. तर आता आपल्याला यासाठी व्ही टी ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर सगळ्यात आधी इथे आपण घेतोय टाईम आपल्याला दिलेला आहे आवर्समध्ये, त्यामुळे इथे आपण त्याचं युनिट लिहिणं आवर्स. वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी किलोमीटर पर आवर. ओके, आता 0 to 5 आपण इथे दाखवूया. 0, 1, 2, 3, 4, 5. आपल्याला स्केल इथे मेन्शन करावं लागेल. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे इथे बघा, 1, 2, 3, 4. एकचा डिफरन्स आहे आणि हे युनिट आहे आवर, म्हणजे हे किती असणार आहे 1 आवर. हे माहिती ना आपण स्केल कसं लिहितो, 0 to 1, 1 to 2, 1 आवर, 2 आवर, 3 आवर. तर हा डिफरन्स किती आहे 1 आवरचा. त्यामुळे एक्स ॲक्सिसवर स्केल असणार 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 आवर. त्याच पद्धतीने वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर आपल्याला 60 किलोमीटरचा स्पीड दाखवायचा. तो लेट्स से आपण काय करू इथे 20, 40, 60 असं मार्किंग करू. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे किती असणार आहे बघा. हा डिफरन्स किती आहे 20, 40, 60. हा डिफरन्स आहे 20 चा. त्यामुळे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर. ओके, क्लिअर. ठीक आहे, आता इथपर्यंत स्केल लिहिलं, हे लिहिलं. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला आता पॉईंट्स प्लॉट करायचे आहे. वेलॉसिटी पहिल्या 5 तासासाठी आहे 60 किलोमीटर पर आवर. म्हणजेच युनिफॉर्म वेलॉसिटी, वेलॉसिटी चेंज होत नाही. त्यामुळे सपोज ती ट्रेन इथून स्टार्ट झाली, 0पासून स्टार्ट झाली, परत 0 स्टार्ट झाली, तिची वेलॉसिटी असणार आहे 60. त्यानंतर पुढे अर्धा तास झाला लेट्स से, त्यावेळेसुद्धा वेलॉसिटी असणार आहे 60. 1 तास झाला 60. त्यानंतर 1 तास 15 मिनिट झाले 60. 1 तास 30 मिनिट झाले 60. तर अशा पद्धतीने थ्रू आउट जर्नी म्हणजे 5 आवर्सच्या टाईम पिरियडपर्यंत तिची वेलॉसिटी चेंज होत नाही, वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. त्यामुळे जर आपण ग्राफ जर बघितला, आपण ज्यावेळेस वेलॉसिटी प्लॉट करू सगळे पॉईंट्स असे एकाच लाईनमध्ये येणार आहे, हॉरिझॉन्टल लाईनमध्ये येणार आहे. त्यामुळे या केसमध्ये जो आपल्याला ग्राफ मिळणार आहे, सो दिस ग्राफ इज, ग्राफचा पॅटर्न कोणता असणार आहे हॉरिझॉन्टल लाईन. तर ज्यावेळेस युनिफॉर्म वेलॉसिटी असते त्या केसमध्ये ज्यावेळेस आपण व्ही टी ग्राफ ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला नेहमी अशी एक लाईन इथे मिळत असते, हॉरिझॉन्टल लाईन इथे मिळत असते. आणि ऑब्व्हियस आहे बघा, विचार करा की काही जरी टाईम पिरियड असला, आता इथे आपण 5 तासाचा घेतला, पण ज्यावेळेस युनिफॉर्म वेलॉसिटी असेल त्यावेळेस युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजेच काय की ही जी व्हॅल्यू आहे इथे आता 60 दिली आहे, 40 असेल, 80 असेल, 100 असेल, ही व्हॅल्यू अजिबात चेंज होत नाही. व्हॅल्यू चेंज होत नाही म्हणजे टाईम काही जरी असला तरी आपल्याला प्रत्येक मुवमेंटला वेलॉसिटी तीच मिळते. त्यामुळे असे मल्टिपल नंबर ऑफ पॉईंट्स आपल्याला मिळतील की जे एकाच लेवलला असतील, बरोबर. आणि ते ज्यावेळेस आपण जॉईन करू त्यावेळेस आपल्याला मेन आहे हॉरिझॉन्टल लाईन. त्यामुळे ज्यावेळेस युनिफॉर्म वेलॉसिटी असते आणि त्यासाठी आपण ज्यावेळेस व्ही टी ग्राफ ड्रॉ करतो तर आपल्याला नेहमी अशी हॉरिझॉन्टल लाईन इथे मिळत असते. ठीक आहे, आता हे झालं युनिफॉर्म वेलॉसिटीचं. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, सपोज यामध्ये एक क्वेश्चन विचारला की ही जी ट्रेन मूव्ह होते तर ह्या ट्रेननी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं. क्वेश्चन, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ट्रेन in between 2 hours and 4 hours. क्वेश्चन काय की या ट्रेननी 2 आवर आणि 4 आवर ह्या टाईम पिरियडमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते डिस्टन्स आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर आता यामध्ये आपण काय करू बघा, आपल्याला माहिती की वेलॉसिटी किती दिलेली आहे, वेलॉसिटी दिलेली आहे 60 किलोमीटर पर आवर, बरोबर. याचा अर्थ काय, एका तासामध्ये किती डिस्टन्स होते 60 किलोमीटर. वेलॉसिटी सारखीच राहणार आहे प्रत्येक ठिकाणी कारण युनिफॉर्म वेलॉसिटी ट्रेन मूव्ह होते. त्यामुळे 2 तासामध्ये 2 to 4 आवर म्हणजे टोटल किती ट्रॅव्हल झालं, 2 तासाचा ट्रॅव्हल झाला. मग 2 तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर होणार आहे 60 × 2, करेक्ट. सो दॅट विल बी 120 किलोमीटर. हे तर माहिती आहे, हे तर आपण जस्ट वेलॉसिटी किती दिले त्याच्या रेफरन्सने आपण किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते फाइंड आउट करू शकतो. किंवा अजून एक वे असा आहे की आपल्याला माहिती वेलॉसिटी इज इक्वल टू d/t. तर वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. इथे मी डिस्टन्स का बोलते कारण आपण युनिफॉर्म वेलॉसिटी कन्सिडर करतोय, डायरेक्शन फिक्स आहे त्यामुळे डिस्प्लेसमेंटला मी डिस्टन्स मेन्शन करू शकते. सो वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे, सो d इज इक्वल टू v × t, करेक्ट. वेलॉसिटी किती दिलेली आहे, वेलॉसिटी दिलेली आहे 60. टाईम किती दिलेला आहे 2 to 4 आवर. याच्यामध्ये म्हणजे हा झाला 2 तासाचा टाईम, 2 आवर्स. सो दॅट इज इक्वल टू 120 किलोमीटर. हा पण एक मार्ग आहे, ठीक आहे. पण आता आपण व्ही टी ग्राफ डिस्कस करतो, मग आपण डिस्टन्स का फाइंड करतो, म्हणजे हा पॉईंट यामध्ये कसा आला. तर बघा, आपण हे जे डिस्टन्स फाइंड केलं हे डिस्टन्स आपण ग्राफचा यूज करून सुद्धा फाइंड करू शकतो. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टनी की जो एखाद्या ऑब्जेक्टची जर आपल्याकडे वेलॉसिटी टाईम ग्राफ जर असेल
त्याचं यूज करून त्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं किंवा कव्हर केलेलं डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. ते कसं, इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला कोणता टाईम सांगितला आहे, 2 to 4 hours, करेक्ट. हा टाईम पिरियड सांगितलेला आहे आणि त्यामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते विचारलेलं आहे. हा किती आहे, 2 hours. आणि जर तुम्ही व्हर्टिकली बघितलं तर इथे स्पीड किती आहे, 60. इथे सुद्धा स्पीड आहे 60. थ्रू आउट ह्या दोन्ही पूर्ण तासामध्ये स्पीड किती आहे, 60 km/h. तर हे व्हर्टिकल डिस्टन्स किती झालं, हे डिस्टन्स म्हणजे 0 to 60. सो दिस इज 60, करेक्ट. आणि हे आहे 2. त्यामुळे जर मी हा सुद्धा पॉईंट जॉईन केला असा 2 to 4चा, तर इथे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये बघा आपल्याला काय मिळतं आहे, व्हॉट इज दिस, दिस इज अ रेक्टँगल, करेक्ट. रेक्टँगल मिळतो इथे, राईट. हॉरिझॉन्टल लाईन आहे, ह्या 2 पॅरलल लाईन आहे, ह्या 2 पॅरलल लाईन आहे. हा झाला एक रेक्टँगल मिळतो. आपल्याला माहिती एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया आपण कसा फाइंड आउट करतो, बेड इंटू हाईट किंवा विड्थ इंटू हाईट. तर ह्या केसमध्ये हे किती आहे, 60 आणि त्यानंतर दिस इज 2. सो दॅट इज इक्वल टू 120. आता हा जो एरिया आहे, आता जे याचं युनिट जर तुम्ही बघितलं, हे 60 काय, km/h आणि हा 2 काय, दिस इज आवर. आवर कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू 120 km. सो कळतंय तुम्हाला आता काय सांगण्याचा प्रयत्न करते मी. VT ग्राफ जर आपल्याकडे असेल तर VT ग्राफवरून आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. त्या पर्टिक्युलर टाईम इंटरवलसाठी हे डिस्टन्स आपल्याला कसं फाइंड करायचं, आपल्याला जो आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे त्या ग्राफचा ग्राफ किंवा कर्व आपण बोलू शकतो, त्याचा जो एरिया असतो, एरिया अंडर ग्राफ किंवा एरिया अंडर जो कर्व असतो तो देतो आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल. समजलं. 120 km होतं, 120 km होतं. त्याच पद्धतीने हा पोर्शन मी जस्ट मार्क केला, मग चेक केला आहे कोणता शेप मिळतो मला इथे रेक्टँगल मिळतो. रेक्टँगलच्या अंडरचा जो एरिया असणार आहे तो एरिया म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल इथे असणार आहे. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो एरिया अंडर VT ग्राफ, इट गिव्स अस डिस्टन्स ट्रॅव्हल. त्याच पद्धतीने सपोज आता तुमच्याकडे एक ग्राफ हाच ग्राफ दिलेला आहे आणि तुम्हाला जर विचारलं की 1 hour to 5 hour या टाईम पिरियडमध्ये ट्रेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, म्हणजे पहिल्या तासापासून 5व्या तासापर्यंत 1 to 5 year या टाईम पिरियडमध्ये ट्रेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, मग ते तुम्ही कसं फाइंड करणार. त्यासाठी अगेन डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. VT ग्राफ दिलेला आहे त्यामुळे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला VT ग्राफचा एरिया अंडर ग्राफ किंवा एरिया अंडर कर्व फाइंड आउट करायचा आहे. टाईम आहे 1 आणि 5. तर काय करायचं, फक्त हे जॉईन करायचं 1 इथे 5. अगेन जर तुम्ही इथे बघितलं हे डिस्टन्स किती आहे 5 आणि हे आहे 60. इथे जर तुम्ही बघितलं दिस इज अगेन अ रेक्टँगल, मोठा रेक्टँगल आहे असा. त्यामुळे एरिया अंडर दिस ग्राफ किंवा एरिया अंडर दिस कर्व हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा एरिया अगेन 60 इंटू हे किती असणार आहे 1 to 5 म्हणजे 4, 240 km. म्हणजे 1 hour to 5 hour एवढ्या टाईम पिरियडमध्ये ट्रेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, 240 km. क्लिअर आहे. तर बघा आपण वेलोसिटी टाईम ग्राफमध्ये काय बघितलं, वेलोसिटी टाईम ग्राफ काय असतं ते आपल्याला माहिती आहे. वेलोसिटी टाईम ग्राफ म्हणजे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाईम एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी त्या टाईम इंटरवलसाठी किंवा त्या टाईम पोझिशनसाठी काय होते त्याचा एक ग्राफ मिळतो. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आपण अशी बघितली की जर हा VT ग्राफ आपण युनिफॉर्म वेलोसिटीसाठी जर ड्रॉ केला, युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे वेलोसिटीची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट असणार आहे. वेलोसिटी कॉन्स्टंट आहे त्यामुळे टाईम काही जरी असला तरी वेलोसिटी नेहमी एकसारखीच व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी तिथे मिळणार आहे एक हॉरिझॉन्टल लाईन. तिसरी गोष्ट आपण बघितली की जर आपल्याकडे वेलोसिटी टाईम ग्राफ दिलेला असेल आणि आपल्याला डिस्टन्स विचारलं असेल तर आपल्याला फक्त काय करायचं, ते जे टाईम पिरियड आहे तो टाईम पिरियड मार्क करायचा आणि त्यानंतर तिथे आपल्याला बघायचं की आपण कोणता ग्राफ ड्रॉ करू शकतो किंवा कोणती फिगर आपल्याला मिळते आणि फक्त एरिया अंडर दॅट ग्राफ किंवा एरिया अंडर दॅट कर्व त्याचं आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याच्यावरून आपल्याला मिळणार आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट ऑब्जेक्ट. क्लिअर आहे. याचा अजून एक्झाम्पल घेऊ आपण. एरिया अंडर VT ग्राफ म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल कसं असतं, सो दॅट तुम्हाला हे अजून जास्त क्लिअर होईल. एरिया अंडर VT ग्राफचा यूज करून आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करू शकतो त्यासाठी अजून एक एक्झाम्पल घेतोय. रँडम एक्झाम्पल आहे. लेट्स से आपल्याला ड्रॉ करायचं आहे VT ग्राफ. त्यामुळे इथे T आणि इथे वेलोसिटी V. लेट्स से एक कार आहे. ओके. त्या कारनी मूव्ह व्हायला सुरुवात केली. कारचा स्टार्टिंग स्पीड होता इथे घेऊ आपण 20 km/h. हा लेट्स से कारचा स्टार्टिंग स्पीड होता. त्यानंतर ह्या स्पीडनी कार चालली काही डिस्टन्ससाठी
हा टाईम आहे इन आवर. लेट्स से ह्या स्पीडनी कार चालली 1 आवरपर्यंत, एवढ्या टाईम पिरियडपर्यंत. 1 तासासाठी कार कॉन्स्टंट स्पीडने चालली 20 किलोमीटर पर आवर. त्यानंतर कारने स्पीड वाढवला, हळूहळू हळूहळू वाढवला, अशा पद्धतीने 40 किलोमीटर पर आवर आणि स्पीड जाऊन रीच झाला 40 किलोमीटर पर आवरपर्यंत. त्यानंतर हा जो स्पीड आहे हा स्पीड परत कारने कमी केला, इथे आली कार, परत 20 किलोमीटर पर आवरवर आली आणि त्यानंतर कॉन्स्टंट स्पीडने कार चालली आणि त्यानंतर एंडला लेट्स से परत तिने स्पीड कमी करत 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 ती आली 0ला आणि हा टाईम असणार आहे 5 आवर. सो टोटल जर्नी दाखवली आहे 5 तासाची. त्याच्यामध्ये कारचा स्पीड चेंज होतोय, कार स्पीड वाढवते, कार स्पीड कमी करते, अशा पद्धतीने हा ग्राफ आपल्याला दिलेला आहे. आता जर यामध्ये जर मला विचारलं कोणी की हा VT ग्राफ दिलेला आहे, हा पॅटर्न आहे की कार ह्या स्पीडनी अशा स्पीडनी ह्या टाईम पिरियडसाठी किंवा ह्या टाईमसाठी कार ह्या स्पीडनी मूव्ह होते. तर 1 आवर टू 4 आवर हा जो टाईम पिरियड आहे, तर ह्या टाईम पिरियडमध्ये 1 आवर टू 4 आवर याच्यामध्ये ह्या टाईम पिरियडमध्ये कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते मला त्याचा आन्सर पाहिजे आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजला की कार बघा, सिनारिओ समजला, एक कार आहे, कार मूव्ह होते, तर 5 तासापर्यंत त्या कारने काय काय स्पीड घेतलेला आहे ते आपण व्हेलोसिटी टाईमचा ग्राफ करून आपण शो केलेला आहे. कार सुरू झाली होती 20 किलोमीटर पर आवरपासून, मग नंतर ती थोडा वेळ ते त्या स्पीडला चालली, मग स्पीड इन्क्रीज झाला, हळूहळू 40पर्यंत पोहोचला, परत तो कमी झाला, परत कॉन्स्टंट, परत हळूहळू कमी होत होत 0पर्यंत ती कार आलेली आहे. ओके, विचारलं आहे आपल्याला 1 to 4 या टाईम पिरियडमध्ये त्या कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 1 to 4 आपण बघितलं की वेलॉसिटी टाईम ग्राफच्या अंडर जो एरिया बनणार आहे त्याचा यूज करून आपण डिस्टन्स ट्रॅव्हल फाइंड आउट करू शकतो. आपल्याला ह्या टाईम पिरियडमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते फाइंड करायचं. म्हणून त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, फक्त हा जो टाईम पिरियड आहे याच्या इथे कोणता शेप मिळतोय किंवा आपल्याला ग्राफ कोणत्या टाईपचा मिळतो ते आपल्याला आधी बघावं लागेल. तर 1 to 4 तर मी हे असं जॉईन करेल आणि हे असं जॉईन करेल. तर थोडक्यात आपल्याला हा शेप मिळतोय किंवा हा ग्राफ मिळतोय आणि आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं म्हणजे हा जो शेप आहे याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता याचा एरिया आपण कसा फाइंड करणार, इझी आहे बघा. जर आपण हे असं जॉईन केलं, ओके, तर हा एक आपल्याला मिळेल रेक्टँगल, करेक्ट, एक रेक्टँगल मिळेल. ह्या रेक्टँगलचा एरिया प्लस आपल्याला हा जो ट्रँगल आहे ह्या ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. म्हणजे 1 + 2 विल गिव अस टोटल एरिया किंवा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. हा आता एरिया फाइंड करणं सोपं आहे बघा. 1 to 4 हे डिस्टन्स आणि त्यानंतर ही व्हॅल्यू किती आहे, दिस इज 20 ना, टोटल 20 इंटू हे, त्याच्यातून आपल्याला रेक्टँगलचा एरिया मिळेल. त्यानंतर आपल्याला ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ट्रँगलचा एरिया फाइंड करण्यासाठी हे डिस्टन्स किती असणार आहे, हाईट 20 to 40 म्हणजे हे असणार आहे 20, करेक्ट. 20 to 40 म्हणजे ही हाईट किती आहे 20 आणि त्यानंतर हे डिस्टन्स आपल्याला रेक्टँगलचा एरिया क्लिअर. रेक्टँगलचा एरिया आपण काय कसा फाइंड करतो, दिस डिस्टन्स इंटू दिस डिस्टन्स, दॅट इज रेक्टँगल एरिया. ट्रँगलचा एरिया काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट, राईट. ट्रँगलचा एरिया असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस, बेस म्हणजे हा, हे डिस्टन्स किती आहे 0 to लेट्स से आपण काय करू, याला कन्सिडर करू, दिस इज 2.5. ओके, सो 0 to 2.5 बेस 0 बेस आहे 1 to 2.5 म्हणजे हे असणार आहे 1.5 इंटू हाईट. हाईट किती आहे 20. तर याच्यातून आपल्याला मिळणार ह्या ट्रँगलचा एरिया. मग त्यानंतर ह्या ट्रँगलचा एरिया ह्या रेक्टँगलचा एरिया ॲड करा आणि त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बिटवीन दिस टाईम 1 hour to 4 hour. यामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं कारने ते आपल्याला इथे मिळणार आहे. सो थोडक्यात काय, ज्यावेळेस वेलोसिटी टाईम ग्राफ असतो आपल्याला हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं ते विचारलं असतं, तर आपल्याला त्या टाईम पिरियडसाठी किंवा त्या टाईमसाठी आपल्याला तो एरिया फाइंड आउट करायचा, जो ग्राफ बनतो त्याचा एरिया फाइंड आउट करायचा, तो एरिया म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल असणार आहे. क्लिअर आहे. आता असे बरेचसे एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचा आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते फाइंड करायचं असतं युजिंग वेलोसिटी टाईम ग्राफ. आता बघा, सपोज आपला जो फॅन आहे, सिलिंग फॅन आहे, ओके, तो सिलिंग फॅन काहीतरी कॉन्स्टंट स्पीडला चालू होता. वेलोसिटी टाईम ग्राफ, सिलिंग फॅन काहीतरी कॉन्स्टंट स्पीडला चालू होता, त्यानंतर तो फॅन बंद केला आणि त्या फॅनचा जो पातं असतं त्या पात्यावरती एक माशी बसलेली. ओके, तर ज्यावेळेस आपण फॅन बंद करतो, तर फॅन बंद करतो म्हणजे काय, फॅनचा जो स्पीड आहे तो हळूहळू कमी होत तो फॅन स्टँडस्टिल कंडिशनमध्ये येतो. म्हणजे सुरुवातीला लेटचे वेलॉसिटी होती, थोड्या वेळानंतर वेलॉसिटी इथे येईल, कमी होईल. तर अशा पद्धतीने काहीतरी आपल्याला ग्राफ मिळणार आहे. त्यानंतर तो
0ला येणार आहे. आता जर मी विचारलं की ज्यावेळेस मी फॅन बंद केला त्यावेळेस फॅनच्या पात्यावरती एक माशी बसलेली होती, तर ज्यावेळेस फॅन बंद होतं म्हणजे बटन फॅन स्विच ऑफ केल्यापासून फॅन पूर्णपणे बंद होईपर्यंत त्या माशीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, हा जो क्वेश्चन मी विचारला त्याचा आन्सर आपण ह्या ग्राफचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. लेट्स से फॅन जो आहे इथपासून इथपर्यंत, इथे हाय स्पीडला चालू होतं, त्यानंतर फॅन बंद केला, त्यामुळे आपल्याला असा कर्व मिळालेला आहे. तर आपल्याला विचारलं की जी माशी आहे तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं या मुवमेंटपासून या मुवमेंटपर्यंत, ह्या टाईमपासून ह्या टाईमपर्यंत. त्याचा आन्सर काय असणार, ते सिम्पल आहे की हे डिस्टन्स माशीने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स किती असणार आहे, एरिया अंडर दिस कर्व किंवा एरिया अंडर दिस ग्राफ. त्यामुळे आपल्याला फक्त काय करावं लागणार आहे, हा जो कर्व आहे याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. हा जो एरिया असणार आहे हा एरिया असणार आहे त्या माशीने फॅन पूर्णपणे बंद होईपर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं फ्रॉम द मुवमेंट वेन फॅन वॉज स्विच्ड ऑफ, ते आपल्याला याचा यूज करून मिळणार आहे. आता हा एरिया कसा फाइंड आउट करायचा त्यासाठी तुम्हाला लागेल इंटिग्रेशन. तर अजून तर हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही, बट जस्ट मी एक एक्झाम्पल दिलं की याचं सिग्निफिकन्स काय असतं, म्हणजे वेलोसिटी टाइम ग्राफचा यूज आपण कसा करू शकतो. जर माशी तिथे बसलेली आहे, आपल्याला प्रत्यक्षामध्ये तिचं डिस्टन्स तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते चेक करणं पॉसिबल आहे का नाही. मग त्या केसमध्ये आपण वेलोसिटी टाइम ग्राफचा यूज करून त्या माशीने जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. क्लिअर आहे. आता हे तर मी रॅन्डम एक्झाम्पल्स घेतले, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही हे दोन्ही एक्झाम्पल दिलेले नाही, जस्ट टू अंडरस्टँड की वेलोसिटी टाइम ग्राफ आणि डिस्टन्स ट्रॅव्हलचं काय रिलेशन असतं आणि आपण ते कसं फाइंड आउट करू शकतो, त्यासाठी हे 2 एक्झाम्पल घेतलेले आहे. VT ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता आपल्याला सेकंड ग्राफ बघायचा आहे, VT ग्राफच आहे, वेलोसिटी टाइम ग्राफच आहे, बट कंडिशन आहे की ॲक्सेलरेशन युनिफॉर्म असेल, त्या केसमध्ये कसं असणार ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय, इक्वल चेंज इन वेलॉसिटी फॉर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. त्या टाईम पिरियड्स आहेत त्या टाईम इंटरवलसाठी जी वेलॉसिटी चेंज होणार आहे तो चेंज सुद्धा इक्वल असणार आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्याला टाईम आणि टाईम वर्सेस वेलॉसिटी या 2 क्वांटिटी दिलेल्या आहे. टाईम इन सेकंड, वेलॉसिटी इन मीटर पर सेकंड. तर इथे जर बघितलं टाईम इंटरवल जे आहे, टाईम इंटरवल कॉन्स्टंट आहे, 0 to 5, 5 to 10, 10 to 15 इक्वल टाईम इंटरवल दिलेला आहे सगळीकडे. आणि त्यानंतर हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे 0 to 8, 8 to 16, 16 to 24, 24 to 32, हा जर पॅटर्न तुम्ही बघितला तर तुम्हाला हे समजेल की चेंज इन वेलॉसिटी सुद्धा काय आहे, इक्वल. चेंज इन वेलॉसिटी इज इक्वल. सो इक्वल चेंज इन वेलॉसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे ही कसली केस झाली, दिस इज युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आपण बघितलेलं आहे. तर ही केस झाली युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची. तर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल त्या केसमध्ये आपल्याला वेलॉसिटी टाईम ग्राफ इथे ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी वेलॉसिटी वाय ॲक्सिसवर, टाईम एक्स ॲक्सिसवर आपल्याला हे सगळं रिझन माहिती आहे की आपण व्ही इथे का घेतो, टी इथे का घेतो. त्यानंतर टाईम असणार आहे सेकंडमध्ये आणि वेलॉसिटी असणार आहे मीटर पर सेकंडमध्ये. ओके, स्केल घेतलेला आहे इथे आपण टाईम 0, 5, 10, 15, 20 या पद्धतीने घेतलेला आहे. त्यामुळे स्केलमध्ये ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 सेकंड, हा डिफरन्स किती आहे, 5चा आहे ना, प्रत्येक ठिकाणी युनिट आहे सेकंड, सो 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 सेकंड. वाय ॲक्सिसवरती 0, 8, 16, 24 हा डिफरन्स आहे 8चा, 8 मीटर पर सेकंड, म्हणून हा असणार आहे 8 मीटर पर सेकंड. स्केल पण आपण मेन्शन केलं. आता आपल्याला फक्त पॉईंट्स प्लॉट करायचे. 0 सेकंडला वेलॉसिटी होती 0. ओके, त्यानंतर 5 आणि वेलॉसिटी आहे 8. एक्स ॲक्सिसवर 5, वाय ॲक्सिसवर 8, इथे पॉईंट आहे. 10, 16, 10 एक्स ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर 16, सो इथे. देन 15, 24, 20, 32. तुम्ही ज्यावेळेस ग्राफ पेपरचा यूज कराल त्यावेळेस तुम्हाला अगदी परफेक्ट लोकेशन मिळणार आहे. आता इथे काही मी मेजरमेंट घेतले त्यामुळे पॉईंट जे आहे ते पॉईंट्स एक्झॅक्टली पाहिजे त्या पोझिशनला असतील याची काही गॅरंटी नाही. जस्ट तुम्ही बघा की आपण पॉईंट्स कसे प्लॉट करायचे आहे. 20, त्यानंतर 25, 40, 25, 40, 30, 48 आणि त्यानंतर 35, 50, 56, 35, 56. आता हे जे आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहे याला जर आपण जॉईन करण्याचा प्रयत्न केला, हा पॉईंट इथे कुठे असेल, याला जर आपण जॉईन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मिळणार आहे एक स्ट्रेट लाईन. आणि हे ऑब्व्हियस होतं की आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे कारण हे सगळं युनिफॉर्म आहे. इक्वल टाईम इक्वल वेलॉसिटी, इक्वल टाईम इक्वल वेलॉसिटी चेंज. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की ज्यावेळेस आपण हे पॉईंट्स प्लॉट करू ना तर ते इक्वल इंटरवलमध्येच येणार आहे. हे पॉईंटचे मार्किंग जे आहे ते इक्वल इंटरवलमध्ये येणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्याला जॉईन करू तर आपल्याला मिळणार आहे स्ट्रेट लाईन. त्यामुळे ज्यावेळेस आपण वेलॉसिटी टाईम ग्राफ
युनिफॉर्मली ॲक्सिलेटर मोशनसाठी किंवा तशा ऑब्जेक्टसाठी ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला ग्राफ कोणत्या फॉर्ममध्ये मिळतो, स्ट्रेट लाईन फॉर्ममध्ये तो ग्राफ नेहमी असतो. क्लिअर आहे. सिम्पल होतं, फक्त आपण पॉईंट्स प्लॉट केले आणि ग्राफचा पॅटर्न बघितला. इवन ग्राफ ड्रॉ जरी नसता केला तरी हे जे गोष्टी दिले, हे जे रिडिंग्स दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला लगेच समजेल की ग्राफ कोणत्या पद्धतीचा असणार आहे. आता अगेन वेलॉसिटी टाइम ग्राफ आणि डिस्टन्स याचं आपण जे रिलेशन बघितलं त्याचा यूज करून आपण इथे परत एरिया फाइंड आउट करूया. सो लेट्स से आपल्याला सांगितलं आहे की 10 and 20, 10 सेकंड आणि 20 सेकंड ह्या टाईम पिरियडमध्ये त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कोणता टाईम पिरियड, 10 to 20. या टाईम पिरियडमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स युजिंग वेलॉसिटी टाईम ग्राफ. आपण बघितले वेलॉसिटी टाईम ग्राफवरती आपल्याला काय करायचं की आपल्याला फाइंड आउट करायचे की आपल्याला एखादा ग्राफ किंवा एखादा पॅटर्न किंवा एखादी शेप तिथे मिळतोय का. 10 to 20, त्यामुळे हा रिजन असणार आहे. तर आपल्याला काय करायचं, फक्त हे असं जॉईन करायचं. 20ला 32. ओके, हा शेप आपल्याला मिळतोय. तर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं 10 to 20 या टाईम पिरियडसाठी. तर आपल्याला काय करायचं, यासाठी आपल्याला जी शेप किंवा जी फिगर मिळते त्याचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एरिया. आता या शेपचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा. एरिया आपण कसा फाइंड करणार, जर तुम्ही इथे बघितलं आपल्याला इथे रेक्टँगल दिसतोय, वरती ट्रँगल दिसतोय, त्यामुळे आपण असं करू शकतो, आपण याला असं डिवाइड करू शकतो. हा एक रेक्टँगल आणि हा एक ट्रँगल, त्यानंतर दोघांची आपण ॲडिशन करू, त्यानंतर आपल्याला टोटल एरिया इथे मिळणार आहे. आता हा जो रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल हा जर तुम्ही कन्सिडर केला तर हे किती आहे, 10 आणि हा 20, म्हणजे दिस इज 10 सेकंड. करेक्ट, 10 सेकंड 10 सेकंड. त्यानंतर हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, हा पॉईंट आहे 16 वरती, त्यामुळे हे असणार आहे 16. करेक्ट. हे बघा, हे डिस्टन्स सारखं, हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स. सो 0 to 60 म्हणजे ही हाईट किती असणार आहे, 60. त्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगल या केसमध्ये आपण लिहू शकतो एरिया ऑफ रेक्टँगल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला असं नाव पण देऊ शकता, ABCD. मग त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इक्वल टू AB इंटू AD, या पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता एरिया ऑफ रेक्टँगल. सो दॅट इज इक्वल टू 60 इंटू 10, 160. ओके, याचा ते एरिया मिळाला. आता हा ट्रँगल जर आपण कन्सिडर केला तर बघा, यामध्ये हा अँगल 90 असणार आहे. ऑब्वियस आहे, व्हर्टिकल लाईन आहे, हा अँगल 90 असणार आहे. तर ट्रँगलचा एरिया काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ह्या ट्रँगलसाठी बेस कोणता आहे, हा बेस आहे. हा बेस म्हणजे ही लेंथ म्हणजे ही लेंथ. सो दॅट इज इक्वल टू 10. आणि हाईट कोणती, ही हाईट आहे. आता हा पॉईंट आहे 16. ओके, हा पॉईंट आहे 16, हा पॉईंट आहे 32, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला पाहिजे आहे. सो 32 - 16 हे डिस्टन्स असणार आहे 16. तर हे किती असणार आहे, 80. हा ट्रँगलचा एरिया आला 80 आणि रेक्टँगलचा एरिया आला 160. त्यामुळे टोटल एरिया किती असणार आहे, टोटल एरिया असणार आहे 160 + 80, दॅट इज इक्वल टू 240. हा टोटल एरिया म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार फ्रॉम 10 सेकंड टू 20 सेकंड. हे डिस्टन्स असणार आहे मीटरमध्ये. ठीक आहे, समजलं. तर अशा पद्धतीने एरिया फाइंड करून आपण डिस्टन्स ट्रॅव्हल युजिंग VT ग्राफ फाइंड आउट करू शकतो. आता हे जर सपोज आपल्याला ग्राफ नसता दिले ना, आपल्याला विचारलं असतं की 10 to 20 सेकंड या टाईम पिरियडमध्ये किती डिस्टन्स ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की V इक्वल टू D/T अँड देअरफॉर D इक्वल टू V इंटू T. आपण लास्ट युनिफॉर्म वेलॉसिटीच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा ह्या मेथडने आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं होतं. 10 to 20 आहे, त्यामुळे टाईम पिरियड 10 to 20 म्हणजे टाईम किती असणार आहे, 10 सेकंडचा. हे तर क्लिअर आहे. आता वेलॉसिटी, मागचं एक्झाम्पल आठवा, ज्यावेळेस आपण युनिफॉर्म वेलॉसिटी कन्सिडर करत होतो त्यावेळेस कोणत्याही टाईमसाठी जी वेलॉसिटी होती, वेलॉसिटी 60 दिलेली होती, कॉन्स्टंट वेलॉसिटी होती. त्यामुळे आपण डिरेक्टली ती वेलॉसिटी घेऊन आपण डिस्टन्स फाइंड आउट केलेला. बट ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, प्रत्येक टाईमसाठी वेलॉसिटी डिफरंट आहे. त्यामुळे इथे आपल्याकडे कॉन्स्टंट किंवा फिक्स वेलॉसिटी नाही. तर अशा केसेसमध्ये आपण काय करतो, आपण घेतो ॲव्हरेज वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी. आता ॲव्हरेज वेलॉसिटी काय असणार ह्या केससाठी, आपण 10 to 20 ह्या टाईम पिरियडसाठी बघतोय. त्यामुळे ॲव्हरेज वेलॉसिटी असणार आहे 16 + 32, 16 + 32 डिवायडेड बाय 2 इंटू 10. हे समजलं. ॲव्हरेज आपण कसा घेतो, ज्यावेळेस आपण आपल्याकडे नंबर ऑफ रिडिंग्स असतात तर आपण ॲव्हरेज फाइंड करताना काय करतो, आधी त्या रिडिंगची सम करतो आणि त्याला आपण डिवाइड करतो नंबर ऑफ रिडिंग्सनी. इथे 2 रिडिंग्स आहे, 2 रिडिंगची सम केली, किती रिडिंग्स आहे, 2 म्हणून डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स 2. ओके, सो हे किती असणार आहे, 48
अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 24. 24 इंटू 10 240 मीटर. सेमच आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने VT ग्राफचा यूज करून आपण डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट फाइंड आउट करू शकतो. समजलं? क्लिअर आहे? सोपं होतं. आपण यामध्ये ॲक्च्युली बघितलं तर 3च पॉईंट बघितलं आहे. VT ग्राफ तर आपल्याला माहिती VT ग्राफ कसा ड्रॉ करायचा. ज्यावेळेस युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे म्हणजे वेलॉसिटीमध्ये होणारा चेंज जो आहे तो इक्वल इंटरवलसाठी इक्वल असणार आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी मिळणार आहे स्ट्रेट लाईन. ज्यावेळेस आपण वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटीसाठी ड्रॉ करतो, युनिफॉर्म वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी युनिफॉर्म आहे, वेलॉसिटीची व्हॅल्यू चेंजेस होत नाही, त्यामुळे कोणत्याही टाईमसाठी आपल्याला सेमच वेलॉसिटी मिळणार. सो त्याचा ग्राफ असतो हॉरिझॉन्टल लाईन. थर्ड थिंग आपण बघितले की ज्यावेळेस आपण वेलॉसिटी टाइम ग्राफ ड्रॉ करतो त्यावेळेस आपण त्या ग्राफच्या अंडरचा जो एरिया असणार आहे, एरिया अंडर दी ग्राफ किंवा एरिया अंडर दी कर्व आहे, त्याचा यूज करून आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. सो इम्पॉर्टंट रिलेशन आहे एरिया अंडर वेलॉसिटी टाइम ग्राफ. तो आपल्याला काय देतो? डिस्टन्स ट्रॅव्हल. सिम्पल आहे. आपल्याला फक्त ते शेप फाइंड आउट करायचे आणि मग चेक करायचं की त्याच्यामध्ये रेक्टँगल बसू शकतो, ट्रँगल बसू शकतो, ट्रॅपेझियम बसू शकतो, कोणता शेप बसू शकतो आणि फक्त तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा असतो.